लाडकी बहिणींना लाडक्यातनो रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला गिफ्ट भेटणार 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार. 25वा हप्ता आणि 26वा हप्ता एकत्र येणार. याच्या संदर्भात एक महत्त्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे. बऱ्याच लाडक्याताई वाट बघत बसल्यात 25व्या हप्त्याबद्दल, जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल. हा हप्ता आम्हाला कधी अकाउंटला येणार आहे आणि या महिन्यामध्ये रक्षाबंधन आलेलं आहे आणि रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी हप्ता वाटप होणार का, 3,000 रुपये अकाउंटला येणार का. ज्या वेळेस बघा लाडक्यातांनो लाडकी बहिणींना सुरू झाली होती त्यावेळेस 2 महिन्याचे हप्ते, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र टाकले होते. लाडक्या बहिणीला 17 ऑगस्ट निमित्त या ठिकाणी वाटप सुरू झालं होतं आणि 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येत होते, आले होते. आणि याचमुळे लाडक्या बहिणीच्या मनामध्ये येत आहे जुलै महिना पूर्ण संपलाय, जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिना पण आता संपत आलेला आहे किंवा आता या ठिकाणी बघा 15 तारखेपर्यंत जर नाही आले तर नेमकं काय होणार. 28 तारखेला नेमकं रक्षाबंधन निमित्त 3,000 रुपये लाडक्या बहिणीला येणार का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा लाडक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे, सगळ्या गोष्टी एकदम डिटेल्स मध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट 25वा हप्ता आणि 26वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता या निमित्त रक्षाबंधनाचं गिफ्ट या ठिकाणी लाडक्या बहिणीला भेटणार का, 3,000 रुपये या ठिकाणी मिळणार का. आणि बघा सरकारचा निर्णय काय झाला ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर कोणाला मिळणार 3,000 रुपये आणि जर हे 3,000 रुपये लाडक्या बहिणीला सुरुवात झाली, रक्षाबंधनानिमित्त 3,000 रुपये भेटायला लागले तर कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर 2100 रुपये हप्ता वाटप होणार का. लाडक्या ताईंनो बघा जवळजवळ 2 वर्ष होऊन चाललेत. आता सरकारने घोषणा करून टाकली होती की जर लाडक्या बहिणीला जर आम्हाला मतदान केलं तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपये देऊ, अशी मोठी घोषणा देखील झाली होती. तर 2100 रुपये कधी वाटप सुरू होणार. सरकारला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा गुरुदाता, तुमचा गुरुदाता सरकारकडे मागणी करत आहे, लवकरात लवकर 2100 रुपये सुरू करावा. आता 2 वर्ष या ठिकाणी लाडक्या बहिणीला पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने लाडक्या बहिणीच्या अकाउंटला 2100 रुपये चालू करावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. सगळ्या लाडक्याताईला असं वाटतंय का, ज्या ज्या लाडक्याताई पात्र आहेत, ज्या गरीब लाडक्याताई आहेत त्याला 2100 रुपये भेटायला पाहिजेत, हे तुम्हाला काय वाटतं याच्यावर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट वाटपाबद्दलची सगळी अपडेट तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर लाडक्याताईंनो बघा सगळ्यात पहिली गोष्ट 4 व 5 ऑगस्टला मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणीवर, महिलावर या ठिकाणी जास्त करून काही बोललेलं नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला सांगत आहे. आता दुसरी गोष्ट 10 ऑगस्ट बघा 10 ऑगस्टला GR या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे जर 10 ऑगस्टला जर GR आला, 10 ऑगस्ट पर्यंत GR आला तर तुम्हाला एकच हप्ता भेटेल. एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्याताईंनो, 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला येतील. बघा 10 ऑगस्टला GR आला, 10 ऑगस्टच्या आत जर GR आला तर चांगली गोष्ट असणार आहे. तुम्हाला जुलै महिन्याचे 1,500 रुपये जे प्रत्येक महिन्यात भेटतात ते भेटतील, म्हणजे तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट भेटणार नाही. आता बघा पुढचं आहे 15 ऑगस्ट या ठिकाणी आलेला आहे. 15 ऑगस्ट शनिवार असणार आहे. शनिवारी या ठिकाणी शनिवारी वाटप होत असतं, पण 15 ऑगस्टला सुट्टी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जात आहे की बाबा वाटप होत नसतं. पण असं काळजी करू नका, मागच्या वेळेस सुट्टीच्या दिवशी पण वाटप भरपूर ठिकाणी भरपूर हप्ता वाटप झालेले आहेत. पण या ठिकाणी जर असा विचार केला शनिवारी जर नाही वाटप झालं, 15 ऑगस्टला नाही वाटप झालं तर 17 ऑगस्टला सोमवार असणार आहे. बघा 17 ऑगस्टला 2 तुम्हाला मी कारण सांगणार आहे. बघा एक ते सोमवार आहे, हे तर काही महत्वाची गोष्ट आहे. पण 17 ऑगस्ट 2024 या दिवशी लाडक्या बहिणींना या ठिकाणी पहिल्यांदा हप्ते भेटायला सुरुवात झाली होती. म्हणजे लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्या 17 ऑगस्टला सुरुवात झाली होती आणि 17 ऑगस्टला 2 लाडक्या बहिणींना हप्ते भेटले होते. जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता, असे 2 हप्ते 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यायला सुरुवात झाली होती. त्यावेळेस तुम्हाला आले होते का कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे 17 ऑगस्ट 2024 तुम्हाला हप्ते आले होते का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बघा जर 17 ऑगस्टला त्या आठवड्यात पण पैसे आले नाही, आता मी परत सांगतो त्या आठवड्यामध्ये म्हणजे 17 ऑगस्टला नाही झालं, 18, 19, 20 त्या आठवड्यात जर पैसे नाही आले तर या ठिकाणी 28 ऑगस्टला पैसे पडू शकतात. 2 हप्ते एकत्र पडू शकतात, लाडक्या बहिणींना गिफ्ट भेटू शकतो. पण ह्या ठिकाणी लक्षात घ्या, जर 17 ऑगस्ट ते त्या सोमवार ते शनिवार शुक्रवार पर्यंत जर हप्ता वाटप झाला तर तुम्हाला एकच हप्ता भेटेल लाडक्या बहिणींनो. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये आजच सांगतोय, परत सांगतोय. तुम्हाला
तुम्हाला जर या ठिकाणी जर आपण बघितलं 17 ते 23 तारखेपर्यंत जर हप्ता वाटप झाला तर एकच हप्ता भेटणार आहे. पण जर लाडक्यांनो 24 तारखेपर्यंत 24 ऑगस्ट पर्यंत हप्ता नाही आला तर या ठिकाणी सरकारने जर मोठी एखादी घोषणा केली की बाबा आम्ही रक्षाबंधनाला 2 हप्ते एकत्र टाकणार आहोत, 3000 रुपये देणार आहोत, तर तुमच्या अकाउंटला या ठिकाणी 28 ऑगस्टला म्हणजेच काय असणार आहे, रक्षाबंधन असणार आहे, गिफ्ट भेटणार आहे का? तर गिफ्ट त्यावेळेस तुम्हाला भेटू शकतं. ही तुम्हाला मी शक्यता सांगत आहे लाडक्यांनो. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यांनो, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत. आणि बघा बऱ्याच लाडक्यांना 22वा 23वा 24वा हप्ता भेटत होता, पण आता यावेळेस ते भेटणार आहेत का, त्यांचं स्टेटस अप्रूव्ड आहे का, तुम्ही चेक करून मला कमेंट बॉक्स सांगायचं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लाडक्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्या लाडक्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुमची ई-केवायसी चालू आहे का बंद झालेली आहे, तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे. त्याचबरोबर तुमचा 23वा हप्ता तुम्हाला भेटला होता, मग 24वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि तुमच्या घरामध्ये लाडक्या ताईंनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सरकारी नोकरदार आहे का, 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत का, 4 चाकी वाहन आहे का, या 2-3 प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, सर्वांनी हे सांगायचं आहे. आणि डीबीटी पण ऍक्टिव्ह आहे का नाही ते चेक करून घ्यायचं लाडक्यांनो, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आता बघा लाडक्यांनो, खूप महत्त्वाची एक अजून तुम्हाला अपडेट्स मी द्यायला लागलो आहे. ती अपडेट बघा, लाडकी बहीण योजनेला कधी काय घडलं होतं बघा, 28 जून 2024 ला राज्य सरकारने योजनेला अधिकृत मंजुरी दिली होती. 28 जून ला सुरुवात झाली लाडक्या बहीण योजनेला. जून जुलै हे 2 महिने लाडक्या ताईंचे फॉर्म भरायला सुरुवात झाली. कोणी ऑफलाईन, तुम्ही कसा फॉर्म भरला होता मला कमेंट बॉक्स सांगा. ऑफलाईन फॉर्म भरला होता का, नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला का, नंतर ऑनलाईन पोर्टलवर तुम्ही फॉर्म भरला होता, या 3 नुसार तुम्ही कसा फॉर्म भरला होता कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. हे फॉर्म भरल्यानंतर बघा 31 जुलैपर्यंत काहीतरी 30 का 31 जुलैपर्यंत लाडक्या बहिणींनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना या ठिकाणी 2 हप्ते एकत्र भेटले होते. म्हणजेच कोणते, 17 ऑगस्ट बघा तारीख या ठिकाणी बघा, 17 ऑगस्ट 2024 योजनेचा राज्यभरात भव्य शुभारंभ झाला होता. आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात अशा स्वरूपाची सुरुवात झाली होती. म्हणजे 17 ऑगस्टला सुरुवात झाली होती आणि यावेळेस पण 17 ऑगस्ट आलेला आहे. 17 ऑगस्टला आणि महत्त्वाची गोष्ट सोमवार आलेला आहे. जर 17 ऑगस्टला, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये. जर जुलै आणि ऑगस्ट 2 हप्ते एकत्र जर भेटले तर लाडक्या ताईंना 3,000 रुपये भेटू शकतात. पण 17 ऑगस्टला 3,000 रुपये नाही भेटणार हे तुम्हाला मी आत्ता सांगतोय. रक्षाबंधनाला भेटले तर भेटतील, रक्षाबंधनाला भेटतील, पण या ठिकाणी 17 ऑगस्टला भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंच्या वतीने मी सरकारला विनंती करत आहे की लवकरात लवकर ते हप्ते चालू करावेत. सरकारने लवकरात लवकर ते हप्ते चालू करावेत अशी मी सरकारकडे विनंती करतोय. लाडक्या ताईंनो, तुम्हाला असं वाटतंय का की सरकारने रक्षाबंधन निमित्त तुम्हाला गिफ्ट द्यावं आणि ज्या लाडक्या ताईंना बाहेर काढले त्यांना पण मध्ये घेऊन त्यांना 3,000 रुपये द्यावेत असे तुम्हाला वाटतंय का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.